थाने शहर के प्रतिष्ठित रेमंड रेजिडेंस संकुल में इस वर्ष पहली बार ढाकुम माकुम का उत्साह गूंजने वाला है। युवा स्टार प्रतिष्ठान के अध्यक्ष तुकाराम आमरे, 10X हैबिटेट, खेड़ तालुका रेवासी संघ और प्रभाग क्रमांक 7 के सर्वदलीय पदाधिकारियों के संयुक्त तत्वावधान में यह भव्य दहीहांडी महोत्सव आयोजित किया जा रहा है। ठाण्यामध्ये गोविंदाचं माहेरघर समजलं जातं। याच अनुषंगाने आम्ही आज 10X मध्ये रेमंड 10X मध्ये आज हा भव्य दिव्य गोविंदा पथकाचं आयोजन केलेलं आहे। आज ठाण्यामध्ये प्रत्येक म्हणजे मुंबई पासून महाराष्ट्रामध्ये जिकडे कुठे गेलं तर गोविंदाचं माहेरघर म्हणून हे ठाणे शहर गिनलं जातं आणि त्याच्यामध्ये पण कुठेतरी आमचा सहभाग व्हावा यासाठी आम्ही आज 10X मध्ये इथे भव्य दिव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा मान घेत आहोत। आज आम्ही दहीहंडी उत्सव मध्ये आज सर्वप्रथम आमच्या सगळ्यात मानाची हंडी म्हणून आम्ही आज सगळे उभारण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या उभारण्याच्या मानाच्या हंडीचे 10 लाखचं फर्स्ट प्राइज, 11 लाखाचं फर्स्ट प्राइज 10 थरासाठी आम्ही ठेवत आहोत आणि 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाशी 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 3 लाखाचा प्रथम जो गोविंदा पथक येणार त्या प्रथम गोविंदा पथकाला 3 लाखाचा फर्स्ट प्राइज दिले जाईल। तशाच नंतर दुसरे जे येणारे गोविंदा पथक 9 थर लावतील त्यांना 1 लाखाचं पारितोषिक दिले जाईल। महिला गोविंदा पथकांसाठी आम्ही 7 थराला 1,111 रुपये देणगी पैशा रूपाने बक्षीस देणार आणि प्लस सन्मान चिन्ह देणार आणि 6 थराला 25,000 रुपये और आणखी सन्मान चिन्ह, 5 थराला 10,000 रुपये आणि सन्मान चिन्ह देणार। कोण मान्यवर या ठिकाणी मान्य आमच्या या गोविंदा पथका म्हणजे गोविंदाच्या उत्सवामध्ये ठाणे शहरातून ठाण्याचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, तसेच विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम, तसेच आमचे पालकमंत्री धाराशिवचे आणि परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, तसेच जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब, मीनाक्षी शिंदे ताई, परिषा सरनाईक ताई आणि पूर्वेश सरनाईक साहेब हे पण इथे उपस्थिती दाखवणार आहे।